शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं या सिरीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आज बघूया वाताचे 5 प्रकार. त्यातला सगळ्यात पहिला तो म्हणजे प्राणवायू. प्राणवायूचं स्थान काय? तर प्राणवायू हा प्राण, जसा आपण नावातच त्याचं सांगितलंय की श्वास, म्हणजेच याचं स्थान आहे आपलं नाक, आपलं हे पूर्ण डोकं, हृदय आणि छाती. सो यामध्ये असणारा हा प्राणवायू, याचं कार्य काय असणार तेही सगळ्यांना समजलंच असेल. सगळ्यात मुख्य कार्य म्हणजे आपला श्वासोच्छ्वास व्यवस्थित करणे, त्याच्यावर नियंत्रण हे प्राणवायू ठरवतं. त्याचबरोबर आपलं इंद्रिय आणि मन याचं कार्य, यांचं नियंत्रण हे प्राणवायू ठरवतं. तसंच हृदयाची आपली जी हृदय हे सुद्धा प्राणवायूचं स्थान आणून हृदयाची छान गती, त्याचं कार्य, याचं नियंत्रण सुद्धा प्राणवायू ठरवतं. आणि आपला सगळ्यात महत्वाचा म्हणजेच मेंदू, तर याचंही नियंत्रण प्राणवायू ठरवतो. बघा बरं किती महत्वाचा आहे हा प्राण. आणि आपण काय फक्त श्वास घेतोय, सोडतोय, फुसफुस फुसफुस आपलं करतोय, हा प्राण आहे का? आपली प्राणशक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला या प्राणवायूवर, म्हणजेच नाकाने आपण जो श्वास घेतो त्या श्वासावर आपल्याला कार्य करावं लागेल. आणि हे जर आपण व्यवस्थित केलं तर हा प्राणवायू छान राहतो. आणि म्हणून प्राणायाम करायला का नेहमी सांगतात हे लक्षात आलं असेल आता. तर असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया उदानवायूविषयी, त्याचं स्थान कोणतं आणि त्याचं कार्य कसं आहे. सो बघत रहा आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू सो मच.